नमस्कार, एस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पिंपळनेर शहरामध्ये वाढलेली अस्वच्छता आणि मुख्य रस्त्यांवर सुरू असलेल्या उघड्यावरील मांस विक्रीच्या विरोधात पिंपळनेर येथील सकल जैन समाज आक्रमक झाला आहे। महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या वतीने पिंपळनेरच्या नगराध्यक्ष डॉक्टर योगिता चौरे आणि प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामध्ये पांझर नदीच्या पुलावर उघड्यावर मांस विक्री केली जात असून उरलेले अवशेष थेट नदीपात्रात फेकले जात असल्याचा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला आहे। यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। शहरातील मुख्य रस्ते आणि मंदिर परिसरात उघड्यावर मांस विक्री होत असल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना किळसवाना दृश्याचा सामना करावा लागत आहे। पिंपळनेर नगर परिषदेने या विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी आणि उघड्यावरील मांस विक्री तातडीने बंदी आणावी अशी मागणी जैन समाजातर्फे करण्यात आली आहे। या प्रकरणी आता प्रशासन काय कारवाई करते याकडे पिंपळनेर वासियांचे लक्ष लागून आहे। एस न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, साक्री तालुका। धन्यवाद। ते पाहून त्यांना इतके वाटलं जरा चित्र झालं आणि ते बरं थांबून निघून आले। त्यांनीच टॅक्सी दिला असे केले बघा ते येणार त्याची लायसन्स बी असते अर्जदारांना दिली जायचं असते एक नियम एवढे ते आम्ही करू शकतो त्यांनी सोडून की आपण सांगितलं आज फूल टाकले ना 4-5 दिवस एखाद्या सगळ्याला काही आटापीची कॅरी बॅग कशीच लागते 5 दिवस 10 दिवस कशीच लागते निर्माणे जे टाकतात त्यालाही आपले हे नाही वाहून जायला पाहिजे ते वाट नाही ते ओपनली तिथे सगळे कपडे मास होतात। काळीरामाचं मंदिर आहे तिथं आपल्याला कोणाच्या भावना दुखायची नाही, आपल्याला कोणत्या व्यक्तीविषयी आपल्याला द्वेष नाही, फक्त जी घटना होती ती चुकीची होती। इथे बंगले असेच कापले जातात। एक व्यवस्थित जागा घेऊन दिली त्यांना एक पूर्ण मार्केट सेपरेट त्यांचं होऊन जाईल सर। जागा भेटते तिथं बसून जात आहे जागा भेटते तिथं बसून सेपरेट आपण काय करू असा डिपार्टमेंट लागून गावाच्या त्या नेमक्या ठिकाणापासून परावृत्त करावं असं निवेदन देण्यासाठी आहे। त्याचं दुसरं एक कारण असं म्हणजे जे वेस्ट मटेरियल आहे ते नदीच्या पात्रात टाकतात। नदीच्या पात्रात टाकल्यानंतर ते पाणी दूषित होतं आणि त्याच्याने रोगराई वाढण्याची शक्यता खूपच प्रमाणात आहे आणि आहेत आपण समजून राहील। त्याचबरोबर भाजीपालावाले काय करतात म्हणजे व्यवस्थित पाणी त्याच्यात टाकायचं। परिषदेत आज पिंपळनेर येथील नगर परिषद कार्यालयात आम्ही संपूर्ण सकल जैन समाज पिंपळनेर एक निवेदन देण्यासाठी आलो आहोत। निवेदन देण्याचं कारण असं की या पिंपळनेर गावाच्या चहू बाजूला जे मांस विक्रेते त्यांचं उघड्यावरचं मांस हे पूर्णपणे काही कुठल्याही नियमांची पायमल्ली करून विकतात, नियम पाळत नाही, त्याच्यासाठी हे निवेदन देण्यात आलं आहे। हे निवेदन देण्याचं कारण एकच की त्यांच्या व्यवसायासाठी आम्हाला कुठलाही विरोध नाही, त्यांनी त्यांचा व्यवसाय जरूर करावा पण कुठल्या तरी बंदिस्त जागेत करावा आणि त्यांचं जे वेस्ट उरतं ते नदीपात्रात टाकतात, जेणेकरून गावात रोगराई पसरण्याची जी भीती आहे ती भीती कमी होईल, रोगराई पसरण्याचं प्रमाण कमी होईल। कृपा करून आदरणीय महाशय नगराध्यक्ष साहेब यांच्याकडे आम्ही जे निवेदन दिलंय त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या नगर परिषदेच्या सभेत ठराव करावा आणि एकंदरीत त्या लोकांसाठी कुठलं तरी एक स्पेशल मार्केट, एक स्पेशल जागा त्यांना देऊन त्यांची व्यवस्था करावी। त्यासाठी जो प्रयत्न चालला आहे आदरणीय नामदार जयकुमार भाऊ, त्याच्यानंतर आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय मंजुळाताई गावित यांनीही प्रयत्न पुष्कळ केलेले आहेत जागेसाठी, त्यांच्या त्या मार्केटसाठी, त्यांच्या ते प्रोटोकॉल पूर्ण होण्यासाठी, नियमांप्रमाणे त्यांनी कामं करावे याच्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय सुरू ठेवावा। आमचा त्या व्यवसायाला विरोध नाही, परंतु गावाच्या हिताच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने हा विषय त्यांनी कुठेतरी थांबवावा आणि आम्हाला सहकार्य करावं। उद्या आमच्या महावीर जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्व येथील परिसरातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।